कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे. स्पर्धा लाईव्ह आहे त्यामुळे नावं सांगणं गरजेचं आहे. तोपर्यंत प्रॉपर अपडेशन होणार नाही स्कोरचं, त्यामुळे एक्स्ट्रा प्लेअरची उपस्थिती फार महत्त्वाची असणार आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील विजयाच्या दृष्टिकोनातून. छाती केसरीची दृष्टी गरुडाची, गती हरणाची ऐसा राजा, प्राणराजी याचा जीवयोगी याचा मूळ कैलासाचा ऐसा राजा, मातीसाठी प्राण सांडितो युद्ध मांडितो ऐसा राजा, जीव जीवितो जीव रक्षितो जीव वाहतो ऐसा राजा. देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शांनी पावन झालेल्या भूमीमध्ये सर्वांना मानाचा प्रेमाच्या जय शिवराय. टीम दातिवली एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे. ओके, बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिलं घेऊन हरिदासजी शेलार आपल्याला पाहायला मिळतील. तर स्ट्रायकिंग एंड वरती मिस्टर बाळा बोराडे आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पिंट्या जोशी, टेनिस बॉल क्रिकेट मधील एक नामवंत आणि ख्यातनाम खेळाडू. आणि येस, पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट, शो द बेस्ट क्रिकेट. एनटीसी स्पोर्ट्सच्या वतीने ही स्पर्धा अखंड जगभर पोहोचवली जाते. दर्शनदादा म्हात्रे आगसनगावचं एक जबरदस्त व्यक्तिमत्व, ज्यांच्या वतीने ही स्पर्धा अखंड जगभर पोहोचवली जाते. आमच्या सोबत ऑफिशियल गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये मयूरजी भोईर सर, मॅन फ्रॉम मोठा गाव. मयूरदादांचं आपण करूया सकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत. आणि मॅचला होतीये सुरुवात. दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिला बॉल बाळा बोराडे यांच्यासाठी. अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये मिस्टेक झाली आहे आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉल वरती हा घणाघाती प्रहार. विचार केला तर बाउंड्री छोट्या आहेत, तरी देखील कुठे कुठे आपल्याला पाहायला मिळतो ढलान आहे, उभार आहेत. त्यामुळे हे काहीसे चित्र आपल्याला पाहायला मिळतात की बॉल थोडंसं डायव्हर्ट होतो. अगदी तेच पहिल्या बॉलवरती पाहायला मिळालं. चौकार आलाय. मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, मात्र बॅटची एज फॉलो थ्रू मध्ये चांगलं जजमेंट. विल स्टॉप. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती हरिदास शेलार यांच्या वतीने मार्गस्थ पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंड वरती बाळा बोराडे, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पिंट्या जोशी. बरोबर दादा, 40+ क्रिकेट थोडंसं चॅलेंजिंग असतं, मध्ये फिजिकली असो, मेंटली असो किंवा स्ट्रॅटेजिकली असो. त्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करूया. इनसाइड आउट थ्रू कव्हर्स. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला एक्स्ट्राऑर्डिनरी स्ट्रोक पाहायला मिळतोय. बाळा यांचा तडाखा आणि बॉल निघून चाललाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक दमदार स्ट्रोक, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पण चढवण्याचा प्रयत्न टीम नवापाडा 40+ संघाच्या वतीने अगेन्स्ट टीम दातिवली 40+. कमबॅक करणं गरजेचं आहे. गोलंदाज हरिदास यांना कट करण्याचा प्रयत्न होता, मिस्टेक झाली. चेंडू हवेमध्ये. स्वीपर कव्हरचे फिल्डर डाऊन द बॉल. कॅच झाली कंप्लीट. पहिला धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीम नवापाडा 40+ संघाला. फलंदाज बाळा बोराडे यांच्या खेळीचा अंत. बाळा बोराडे बॅक टू दी पवेलियन. असतील. बॉलिंग ट्रॅक वरती हरिदास यांनी विकेट संपादित केली. यावेळेस कव्हरच्या दिशेला स्ट्रोक. अजून एक लाजवाब.
इनफिल्डला भेटून आउटफिल्ड अतिशय फास्ट आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये जोपर्यंत फिल्डिंग करण्यात येईल थोडीशी मिस्टेक झाली आहे, ही दुसरी मिस्टेक आहे. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाची साथ आहे टीम नवापाडा संघासोबत. असं वाटतंय की सकाळच्या सत्रामध्ये चहा सोबत बिस्किट नाही, नवापाडा संघ हा चहा सोबत बिस्किटच्या ऐवजी चहा सोबत नशीब खाऊन आलाय. हा नशिबाचा चौकार पाहायला मिळेल. पाटील साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. भव्य दिव्य क्रीडांगण, या क्रीडांगणाचे मालक ज्यांच्या वतीने आपल्याला ही स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी क्रीडांगण उपलब्ध झालंय, भगवानजी यांना मी विनंती करेल आपण मुख्य अतिथी मंचावरती असं नसतं व्हायचं. तुमची जागा आमच्या हृदयामध्ये आमच्या व्यासपीठावरती आहे, त्यामुळे भगवानजींना विनंती असेल दादा प्लीज आपण मुख्य अतिथी मंचावरती VIP डाईसवरती असं नसतं व्हा. पॅटर्न पॅड मधला बॉल ऑन साईडला टर्न केला अलॉंग द कार्पेट मिडविकेट क्षेत्रामध्ये आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, आय थिंक 2 धावा सहज रीतीने कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे 14 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम नवापाडा 40+ संघाची धावसंख्या पाहायला मिळेल. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा. थोड्याशा मिस्टेक झाल्या. पहिला लॉंग ऑफ मध्ये ती मिस्टेक, बॉल थोडासा डायव्हर्ट झाला आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर मध्ये देखील एक मिस्टेक पाहायला मिळाली. 6 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ऍड झाल्या आणि आता धावसंख्या ती 8 ते 7च्या आसपास आपल्याला डेफिनेटली पाहायला मिळाली असती. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती समाप्त होईल. धावसंख्या फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा पाहायला मिळतील. अतुल पाटील पाहायला मिळतील षटक क्रमांक 2 घेऊन. टीम दातिवली संघाकडून नवापाडा संघाने ड्रीम स्टार्ट स्वप्नव्रत सुरुवात करून दिली आहे. स्पेशली बाळा बोराडे यांचा विचार केला तर बाळा बोराडे यांनी 2 बॉलवरती 2 चौकार मारले, त्यानंतर त्यांची विकेट गेली. असं वाटलं होतं की ग्राफ धावेंचं खाली येईल, मात्र त्यानंतर त्याच आक्रमकतेने फलंदाजी करत असताना आपल्याला उमेश पाहायला मिळाले. 2 बॉलवरती 6 धावेंचं त्यांचं देखील कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळतोय. एक चौकार आणि डबलच्या साथीने 2 बॉलमध्ये 6 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. आता पिंट्या जोशी स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील. नवापाडा गावचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती मोठं करणारा खेळाडू म्हणजे पिंट्या जोशी. 40+ क्रिकेट मैदानावरती कसं खेळतील हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. बॉलिंग ट्रॅकवरती अतुल पाटील, स्ट्रायकिंग एंडवरती पिंट्या जोशी. यावेळेस मिस हिट पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये जरूर होता. फाईन लेगच्या दिशेला बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अनऑर्थोडॉक्स पद्धतीने हा स्ट्रोक बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग लेगला क्लिअर करत चौकार. दादा ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला की तिन्ही फलंदाजांनी चौकाराने खातं उघडलंय, म्हणजे दुधामध्ये साखर पडावी, दुग्ध शंकरा योग निर्माण व्हावा, अगदी तशी सुरुवात मैदानावरती तिन्ही फलंदाजांच्या वतीने पाहायला मिळते. तिन्ही फलंदाजांनी चौक्याने खातं उघडलंय आणि धावसंख्या पुन्हा एकदा फ्लाय होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोचली 18 सेकंड गॉड ऑफ क्रिकेट विराट कोहली यांचा जर्सी क्रमांक 18 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. स्विच हिट, चेंडू हवेमध्ये जरूर होता. मिस्टेक पाहायला मिळाली होती. बॅटच्या टो एंडला बॉल लागला असेल किंवा एज अप्पर एज, एक्झॅक्टली फिल्डर नव्हते. मिड ऑफ मिड ऑन संपूर्णपणाने विकेंड लॉंग ऑफ लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत. मैदानावरती आलेली आपण पाहू शकतो ही डबल आणि डबल धावीच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकत असताना 20 या आकड्यावरती 20 ऑन द बोर्ड. 20 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि यावेळेस फलंदाज बाद, टोटली विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मनोज खंडागळे यांची जबरदस्त अपील आणि अप्रतिम गोलंदाजीचा मुजाहिरा आपल्याला पाहायला मिळतोय. पिंट्या जोशी यांच्या खेळीचा अंत गडी गमावलाय. दुसरा बॅटिंग करत असताना टीम नवापाडा 40+ संघाने. फलंदाज पिंट्या बॅक टू दी पवेलियन. कॉट बिहाइंडची विकेट. मैदानावरती मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न तो स्वतःच्या अंगलट आला. मी म्हणेल चौकार आला होता. धावसंख्या पुढे नेणं गरजेचं होतं, पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं होतं. मात्र पिंट्या जोशी एक मुरलेला खेळाडू, त्याच्या वतीने ही चूक एक्सपेक्टेड नव्हती, मात्र चूक झाली आणि गोलंदाजाचं कौतुक करेल. ड्रायव्हिंग लेनवरती हा बॉल संपूर्णपणाने फलंदाजाला फोर्स केलं
स्ट्रोक खेळण्यासाठी यावेळेस अनऑर्थोडॉक्स पद्धतीने पुल केलाय, बॉलला गुल केला आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्झॅक्टली किती धावा? येस, इट इज 4. चौकारासाठी हा चौकार असेल. गुड. संदीप यांनी देखील सुरुवात चौकारानेच केली आहे. ते मात्र धावसंख्या फलकावरती प्रत्येक खेळाडू जो येतोय तो चौकाराच्या साथीने सुरुवात करतोय. यांनी आपल्याला हे दिसतंय की प्रत्येकाचं इंटेंट क्लिअर आहे की आल्यानंतर आपण मैदानावरती तोडफोडच करायची आहे. विकेट किती जाऊ द्या. हैदराबाद जिला आपण IPL मधील वन ऑफ द फायनेस्ट बॅटिंग लाईनअप म्हणतो. येस, एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. त्या एक बॉल नंतर आपण त्या स्ट्रॅटेजीचा देखील उल्लेख करणार आहोत. ऑन साईडला स्लॉक स्वीप मारण्याचा प्रयत्न होता, मात्र पॅटर्न बॉलमध्ये संपर्क नाही आहे. अगदी फेसला हिट झाला आणि त्यानंतर थोडंसं डायव्हर्ट पॉईंटच्या दिशेला बॉल चालला. आली आहे लेगबायची सिंगल आणि एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक मैदानावरती दुसरं समाप्त होईल. धावसंख्या फलकावरती प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम नवापाडा 40+ संघाची आपल्याला पाहायला मिळेल. 21 धावा. मी स्ट्रॅटेजीबद्दल डिस्कस थोडंसं करत होतो. हैदराबादचे कॅप्टन पॅट कमिन्स यांनी ज्यावेळेस मीटिंग होत होती त्यावेळेस एक सांगितलं होतं फलंदाजांना की कुठलाही खेळाडू जो मैदानावरती जाईल त्याने फक्त अटॅकिंग इंटेंटनी बॅटिंग करायची आहे. जरी 70 वरती 8 विकेट असतील तरी 10व्या क्रमांकाचा फलंदाज जाईल तो बॅटिंग स्ट्रॉंगली अटॅकिंग करेल. मला 150 वरती 20 ओव्हरीमध्ये स्कोर नको आहे. मला एक वेळ 100 वरती ऑल आउट झालेले चालतील, पण अटॅकिंग इंटेंटनी खेळायचं. अगदी तोच अटॅकिंग इंटेंट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त फलंदाजीचा मुजायरा. प्रत्येक खेळाडू आल्यावरती अटॅकिंग इंटेंटनीच बॅटिंग करतोय. धावसंख्या फलकावरती 21 धावा फलकावरती. 26, येस माफ करा, 26 धावा या फलकावरती आहेत. 26 धावा या फलकावरती पाहायला मिळतील. तोच अटॅकिंग इंटेंट आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा आपल्याला पाहायला मिळाल्या त्या म्हणजेच 14 आणि दुसऱ्या षटकामध्ये 12, एकूण 12 धावा. षटक क्रमांक 2 म्हणजे जबरदस्त आपल्याला पाहायला मिळालं. ते देखील सुरुवात फार चांगली झाली होती. धावेंचा ग्राफ थोडासा खाली गेलाय तरी देखील मैदानावरती ज्या प्रकारे एक्सपेक्टेड धावसंख्या ती कुटण्याचा प्रयत्न, धावा बनवण्याचा प्रयत्न डबल डिजिटमध्ये. 12 धावा फलकावरती. षटक क्रमांक 2 मध्ये यावेळेस डायव्हिंग लेनवरचा बॉल कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरमधून जोपर्यंत फिल्डर येतील सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडेसे चचपडत असताना फिल्डर पाहायला मिळाले. अखेर 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. मैदानावरती उमेश आणि उमेश जोडीला संदीप. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज बाद झाले. ते पिंट्या असतील किंवा बाळा असतील, दोघांच्या वतीने जो स्टार्ट देणं गरजेचं तो स्टार्ट मिळालाय. स्विच हिट, स्ट्रोक चांगला पाहायला मिळेल. आउटफील्ड त्या साईडची फास्ट आहे. बॉल अखेर निघून चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलेला 4 धाव्यांसाठी हा रिव्हर्सचा चौकार. पुढे जाईल. फलकावरती धावा 32 धावा पाहायला मिळतील. सुरुवात फार चांगली झाली आहे. जरूर विकेट आल्या. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज मध्ये बाळा बोराडे असतील किंवा पिंट्या जोशी असतील, दोन्ही खेळाडू मैदानावरती टिकले नाही जास्त. मात्र ज्या प्रकारे त्यांनी छोटी बट इफेक्टिव्ह, एक स्मॉल बट इफेक्टिव्ह कॅमिओ खेळला तो महत्त्वाचा होता. इंटेंट क्लिअर आहे संपूर्ण टीमचं की यायचं आहे मैदानावरती, चांगली बॅटिंग करायची आहे, मोठी धावसंख्या बनवायची आहे आणि पाठलाग करत असताना तेच पाहायला मिळतोय. 32 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आतापर्यंत जर विचार केला तर संपूर्णपणाने बॅटिंग डॉमिनेटेड इनिंग आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 32 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील.
सोबत की एक बात मॅच बॉल आलाय, सो आपण मॅच बॉलचा यूज करणार आहोत. नाही, ज्या प्रकारचे खेळाडू आहेत ना उमेश आणि संदीप, तर तुम्ही स्माइली बॉलने देखील सिक्सर मारू शकता. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 32. 32 फलकावरती. गोलंदाज सज्ज. गोलंदाजाच्या वतीने कशी कामगिरी होईल पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. एक्झॅक्टली पाहायला गेलं तर इथे आता गोलंदाजाचा कस पणाला लागणार आहे. स्ट्रॅटेजी कशी असेल गोलंदाजाची, डिफेन्सिव्ह अप्रोच असेल की अटॅकिंग इंटेंट असेल, हे पाहणं इंटरेस्टिंग. यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. ड्रायव्हिंग लाईनवरचा बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला पुन्हा एकदा मिस्टेक. सातत्याने ही मिस्टेक आपल्याला पाहायला मिळतीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर वन्स अगेन झालेली मिस्टेक आणि त्या मिस्टेक वरती 4 धाव्यांची मोहर. हा असेल चौकार नशिबाचा. कडून फिल्डिंग खराब होते ना, बॉल तुमच्याकडेच येतो. हे नेहमी आम्ही पाहिलंय. तो बॉल कुठेही असो, तुम्ही थर्डमॅनला असाल तिकडे बॉल येतो, मिड विकेटला असाल मिड विकेटला बॉल येतो. जो खेळाडू ऑफसाईडचा डॉमिनेटेड आहे ना, तो पण तुमच्या साईडलाच बॉल मारतो. मग यावेळेस फक्त दिशा दाखवली आहे मैदानावरती आलेली आपण पाहू शकतो, जी मात्र सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला 37 पाहायला मिळेल. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस स्लॉट मधला बॉल होता, पाठवायचं होतं पार्किंग प्लॉट मध्ये. इट्स गुड फिल्डिंग एफर्ट. जबरदस्त फिल्डिंगचा एफर्ट. एका हातामध्ये स्वतःला स्ट्रेच केलं, बॉलला कलेक्ट केलं अतुल पाटील यांनी. अतुल पाटील यांनी कलेक्ट केलं. सर त्या साईडला जर बाउंड्री गेली कमळाकर सर, तर मग झाडाला लागला तर टप्प्यात लागला झाडाला तर चौकार असेल, डायरेक्ट लागला तर 6 असेल. याची नोंद करून घ्यायची आहे. इथे मैदानावरती एक्झॅक्टली लेगबायशी हे चौकार आलाय. ओके, बॅट विथ द बॅट. ओके, ओव्हर समाप्त झाली आहे. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र समाप्त होत असताना ते म्हणजे तिसरं. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल. पुढे सरकत असताना जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 43. 43 या आकड्यावरती. चला, भूपर संघाचे कर्णधार आणि विजय बस संघाचे कर्णधार टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. 3 ओव्हरची समाप्ती झाली आहे. फलक पाहायला मिळतोय 43. 43 आहे आकड्यावरती. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत असताना आपण पाहू शकतो तिसरं 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 43. 43 ऑन द बोर्ड. 43 ऑन द बोर्ड. 43 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. मैदानावरती कमबॅकची आशा आणि त्या आशेसाठी बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 4 मध्ये पाहायला मिळतील गोलंदाज हरिदास सेकंड स्पिल मध्ये, जे पहिल्या षटकामध्ये थोडेसे मागरे ठरले. 14 धावा खर्च केल्या असे हरिदास पाहायला मिळतील. मात्र या ओव्हरमध्ये त्यांच्याकडे तो रिदम असेल, कारण माहिती आहे लेजंड खेळाडू आहेत. लेजंड खेळाडू अत्यंत चुरशीने मैदानाला अडॅप्ट करतात. अगदी तशीच कामगिरी हरिदास यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळेल काय पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. बॉलिंग ॲक्शन जबरदस्त आहे, टप्पा देखील जबरदस्त आहे. मात्र फलंदाजी काहीशी एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि थोडेसे फिल्डिंग खराब पाहायला मिळाली, त्यामुळे त्यात 14 धावा आल्या.
अन्यथा या षटकामध्ये फिल्डिंग झाली ना चांगली तर 7 ते 8 धावा देखील येणार नाही. यावेळेस चांगला बॉल बॅकफुट पंच पाहायला मिळतो. फक्त दिशा दाखवली. बॅकफुट डिफेन्स घेतलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. फलकावरती धावा पाहायला मिळतील 44. 44 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. 44 ऑन द बोर्ड. 44 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या घडीला चौथा मार्गस्थ. एक बॉलचा खेळ झाला. 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅटरच्या बॅटमधून हा A1 क्वालिटीचा दमदार सिक्सर पाहायला मिळतोय. फलंदाज संदीपच्या बॅटमधून हा सिक्सर. प्लीज टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय आणि सांघिक 50 सांघिक अर्धशतक झालंय कम्प्लीट. 50 अप 50 धावा धावफलकावरती आणि अजून देखील 10 बॉलचा काही शिल्लक. या 10 बॉलमध्ये किती धावा बनतील हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. बेतावडे गावचे विलासदादा भोईर साहेबांना विनंती असेल दादा प्लीज आपण मुख्य मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत आहे. ही स्पर्धा आपली आहे त्यामुळे आपल्याला विनंती आहे आपण या मुख्य मंचावरती. आमचे कमळाकर दादा तुम्हाला प्रेमाने निमंत्रण करतायत. 40+ एक लेजंड खेळाडू आहेत. गुरुनाथ दादा देखील आपल्याला बोलवत आहेत. सो दादा आपण या. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. यावेळेस डाऊन द लेग साइड व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव फलकावरती होईल 8 आणि धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोचेल ती म्हणजेच बघता बघता 51. 51 या आकड्यावरती 51 ऑन द बोर्ड. 51 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 3 बॉलचा खेळ झाला. अजून देखील मैदानावरती 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. त्यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक तर लाजवाब डीप मध्ये फिल्डर. चलिए थोडीशी मिस्टेक. आखिर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेंसाठी फिल्डर के मस्तक पर दस्तक देती हुई सीधे 6 रन. जी भोईर साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. 40+ मधील एक लिजंड खेळाडू आहेत. त्यांची उपस्थिती त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आज के पाटील चषक पेतवडेकरांचं हे जबरदस्त आयोजन आणि नियोजनबद्ध ही क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. ऑन साइडला मिस हिट पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल. कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच कंप्लीट. फलंदाज बाद. विकेटचं पतन. मोठा धक्का बसतोय मैदानावरती. प्रकाश नाईक यांनी झेल स्वीकारलाय. कमालीचा झेल आणि फलंदाज होत आहेत फेल. फलंदाज संदीप यांचा समाप्त होतोय खेळ. विकेटचं पतन गडी गमावलाय. तिसरा बॅटिंग करत असताना टीम नवापाडाने. ऑन द बोर्ड सतीश पाहायला मिळतील. आलेल्या पहिल्याच बॉलवरती त्याने देखील दिशा दाखवली आहे आणि अखेर एक्झॅक्टली बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हे देखील फलंदाज सलग 5वा फलंदाज ज्याने चौकाराने खाता खोललाय.
खाता उघडतात. 3 ते 4 गोष्टी या महत्वाच्या असतात. पहिला म्हणजे इंटेंट, हा अटॅकिंग आहे. दुसरा म्हणजे त्यांना मोठी धावसंख्या बनवायची आहे. तिसरं म्हणजे निर्भीडपणे मैदानावरती येत असताना संदेश आला की तोडा फोडा या समीकरणावरतीच तुम्हाला बॅटिंग करायची आहे. तो इंटेंट, ती स्ट्रॅटेजी आपल्याला मैदानावरती टीम नवापाडा संघाची दिसतीये. 4 षटकांच्या अखेरीस धावफलक 61, 61 धावा या धावाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती 5 मार्गस्थ आणि बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला षटक क्रमांक 5 घेऊन पाहायला मिळतील शिरीष. आता शिरीषच्या वतीने कशी कामगिरी असेल हे पाहणं इंटरेस्टिंग आहे, कारण हे शेवटचं षटक आहे. या शेवटच्या षटकामध्ये जर मोमेंटम शिफ्ट झाला तर मात्र सेकंड इनिंगची सुरुवात चांगली करू शकता. मितावडे लोबा फुलटॉस ऑन साईडला टर्न केला, सिंगल कंप्लीट झाली आहे. फिल्डर जोरात आले होते वेगाने, मात्र थोडेसे चचपडत असताना 2 धावा क्विकली कंप्लीट झाल्यात. जिथे सिंगल होती पहिली धाव अगदी क्विक, मात्र दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न लगेच झाला, जशी फिल्डरकडून फंबलनेस पाहायला मिळाली. आखोय आखोमे इशारा, बघता बघता 2 धावा कंप्लीट, धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला 63 पाहायला मिळतील. फुल टॉस, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटला क्लिअर करत हा दमदार षटकार फलंदाजच्या बॅटमधून. पण आज क्रिकेट खेळायला बोलले तर लगेच आले सकाळी. हे क्रिकेट आहे, क्रिकेटने दिलेलं हे सर्व प्रेम आहे. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न मैदानावरती अनऑथराइज्ड पद्धतीने फायनल क्षेत्रामध्ये जोपर्यंत फिल्डिंग करण्यात येईल. सिंगल कंप्लीट मिस्टेक झाली आहे. अंडरआर्म थ्रो थोडंसं वाईट पाहायला मिळाला. अखेर 2 धावा विथ द बॅट या कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या 71 71 धावा पाहायला मिळतील. 71 ऑन द बोर्ड. 3 बॉलमध्ये 1 सिक्सर 2 डबल म्हणजे 10 धावा या षटकामध्ये आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. यावेळेस फक्त दिशा दाखवली आहे. स्वीपर कव्हर पॉइंटचे खेळाडू फटमोऱ्या परिस्थितीमध्ये बॉलला चेस करण्याचा प्रयत्न करतायत, मात्र बॉल निघून चाललाय. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला अजून एक दमदार स्ट्रोक, 4 धाव्यांसाठी चौकार. या षटकामध्ये 4 बॉल 4 बॉलमध्ये 14 धावा, ज्यामध्ये 1 चौकार 1 षटकार 2 मोठे स्ट्रोक आणि 2 डबल, म्हणजे प्रत्येक बॉलवरती काही ना काही धावा येत आहेत. धावफलक पाहायला मिळेल पुढे सरकत असताना 75. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. या 2 बॉलवरती अटॅकिंग इंटेंट असेल की कमबॅक होईल. गोलंदाजी करत असताना टीम दातिवली संघाचं हे पाहणं इंटरेस्टिंग आहे, कारण जर कमबॅक झालं ना तर मैदानावरती सेकंड इनिंगला ज्यावेळेस सुरुवात होईल दातिवली संघाकडे तो एज असेल, तो मोमेंटम असेल, तो मोमेंटम ते दुसऱ्या इनिंगमध्ये कॅरीड आउट देखील करू शकतात. पहिलं पॉवर प्लेचं षटक जर कॅपिटलाइज केलं, 22 ते 25 धावा आल्या तर मात्र 4 षटकांमध्ये 45 ते 50 धावा चेजेबल आहेत. मात्र त्यासाठी हे 2 बॉल फार महत्त्वाचे आहेत. इंटरेस्टिंग मॅच रंगेल यात शंकाच नाही आहे, पण हे 2 बॉल तितकेच जास्त महत्त्वाचे आहेत जितकी पूर्ण दुसरी इनिंग महत्त्वाची असेल. गोलंदाजाला कमबॅक करणं हे फार गरजेचं राहणार आहे. यावेळेस ऑन साईडला वळवलाय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला लॉंग लेगला क्लिअर करत बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अखेर 5व्या बॉलवरती देखील आलाय चौकार. गुड स्ट्रोक. रिपोर्टिंग करा. यावेळेस देखील फक्त दिशा दाखवली आहे. कव्हर पॉइंटच्या अगदी मधोमध बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एंड इज वेल सो ऑल इज वेल. 5 षटकांची होती समाप्ती. 5 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल 83, 83 धावा. 84 84 धाव्यांचं लक्ष्य. 84 84चं लक्ष्य. 84 धाव्यांचं लक्ष्य असेल मैदानावरती. पहिल्या षटकामध्ये 14, दुसऱ्या षटकामध्ये 12, तिसऱ्या षटकामध्ये 13,
चौथ्या षटकामध्ये 18 आणि 5व्या षटकामध्ये तब्बल 22 धावा म्हणजे महागडी आपल्याला पाहायला मिळते, जी मात्र गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजीच्या वतीने मात्र बॅटिंग कमालीची पाहायला मिळाली. 5 षटकांच्या अखेरीस धावफलक 83, 83 धावा आणि 84, 84 धावांचं लक्ष असेल टीम दातिवली समोर. कोपर संघाचे कर्णधार उपस्थित आहेत निलजेबी, टीमचे कॅप्टन. चला आपण लवकरात टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे, ही आपणास नम्रतेची विनंती असेल. मिडमॅचमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. 84 रन्स नवापाडा 40+ संघाच्या वतीने बनल्या गेल्या. दातिवली ए टीमच्या वतीने 84, 84 धावा बनतील का हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. या चेजला अजून इंटरेस्टिंग बनवण्यासाठी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय फडकेपाडा गावचा एक गोड आवाज. चेन्नई समालोचन आणि सूत्रसंचालन त्यासोबतीला गुणलेखन क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा वेगळा डंका पेटवला. वेल्वेट व्हॉइस ऑफ फडकेपाडा, डोंबिवलीचा गोड आवाज अशोकजी पाटील सर आणि त्यांचा सुमधुर आवाज ऐकायला आपण पुढील सत्रामध्ये, जिथे 84, 84 धावेंचं लक्ष असेल टीम दातिवली या संघासमोर. धन्यवाद प्रसन्न. पहिले सत्र इथे संपलेलं आहे आणि दुसऱ्या फेरीसाठी सुरुवात होईलच. तत्पूर्वी नाणेफेकीसाठी इथे पद्माकर भोईर या मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा कौल केला जातोय. एका बाजूला भोपर तर दुसऱ्या बाजूला निळजे बी संघ कॉल इथे केला गेलेला आहे आणि भोपर माफ करा निळजे बी संघाने नाणेफेकी जिंकलेली आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. धन्यवाद. धन्यवाद प्रसन्न. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर दातिवली संघाने नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर नवापाडा संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केले गेले आणि नवापाडा संघाने उर्वरित 5 षटकामध्ये तब्बल 12 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने जणू काही हे सर्व फलंदाज डगआउट मधून सेट होऊन आले होते की काय, कारण प्रत्येक फलंदाजाने आपले स्टेटमेंट जणू काही पहिल्या बॉलवर चौकाराने दिले. 5 फलंदाज मैदानात उतरले आणि 5ही फलंदाजाने चौकाराने स्वतःचं अकाउंट ओपन केलं आणि तब्बल उर्वरित 5 षटकामध्ये 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये आपण पाहिलं तर 83 धावा कुठल्या, यामध्ये आपण उमेश जाधवचा विचार केला तर 14 चेंडूमध्ये तब्बल 45 धावा अक्षरशः कोटल्यात, कारण त्याच्या बॅटमधनं देखील 6 चौकार आणि 1 षटकार देखील पाहायला मिळाला. त्याला साथ दिली ती आपण पाहिलं तर संदीप म्हात्रे, त्यांनी देखील 8 चेंडूमध्ये 23 धावांचं योगदान दिलं. बाळा बोराडे म्हणजे त्याला आपण पाहिलं तर त्यांनी देखील चांगलं योगदान दिलं होतं. चला फलंदाज पाठवा. दातिवली संघ आपण क्षेत्ररक्षण सजलेलं आहे, पंच देखील सज्ज आहेत, मात्र बॅटिंग साठी 2 फलंदाज मैदानाच्या दिशेने रवाना होतात. एका बाजूला मनोज खंडागले 84 धावांचं टार्गेट,
ओपनर जोडी मैदानात दाखल झाली आहे. प्रवीण म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला मनोज खंडागले. टार्गेट भलं मोठं जरूर आहे, कारण या खेळपट्टीवर आपण धावा येताना सातत्याने अनेक स्पर्धेमध्ये पाहिलं. आपण या स्पर्धेचा विचार केला तर 40+ माध्यमातून हे चतुर्थ वर्ष आहे. आपण पाहिलं तर 2022 मध्ये नेवाळीपाडा आणि निलजे ब संघ हा रनरअप होता. त्यानंतर 2023 नावाडी संघ आणि संदप संघ रनरअप आणि 2024 मध्ये नारिवली आणि नागाव संघ रनरअप होता. 45 धावांचं टार्गेट इथे सेट केलं. ओपनर जोडी गोलंदाज यावेळी मात्र अजित नागेश पाटील पहिलाच बॉल मात्र इथे अवांतर फेकतायत. म्हणजे कुठेतरी अजूनही बॅटमॅनला कुठल्या प्रकारचा परिश्रम करावा लागला नाहीये. म्हणजे अवांतर बोनसच्या स्वरूपामध्ये स्कोअरबोर्डवर 1 धाव ऍड केली जाईल. नागेश पाटीलला हा चेंडू मात्र पुन्हा फेकावा लागेल. समोर मनोज खंडागले. पहिलाच बॉल फ्रंट फुटचा वापर पुढवून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. यावेळी मात्र डीपचा खेळाडू चेंडू समोर येईल. पिंट्या जोशी आणि तितक्याच वेगाने एका हाताने वन हँड थ्रो इथे केला जातोय. मात्र मिळेल ती फक्त सिंगल. आता मात्र एका धावेने स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. प्रवीण म्हात्रे स्ट्राईकेडला असतील. एक अनुभवी खेळाडू नुकतंच रेग्युलर फॉर्मॅटमधनं हा 40+ फॉर्मॅटमध्ये या खेळाडूचं आगमन झालंय. आणि पाहायचंय आता मात्र 40+ फॉर्मॅटच्या सुरुवातीला पहिलाच बॉल खेळण्यासाठी सज्ज झालाय. नागेश पाटील गोलंदाजी मार्कवर. पंचांच्या डाव्या बाजूने क्षेत्ररक्षक बाळाबोर बोराडे यष्टीरक्षकच्या भूमिकेमध्ये. यामध्ये मात्र पहिलाच बॉल उंच तर गेलाय. पिंट्या जोशी प्रयत्न अपयशी ठरतायत आणि येतो हा 1 बाउन्स चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे सरकते. 5 धावा 6 धावा माफ करा. लो फुल टॉस आले मात्र 5. पुन्हा एकदा पिंट्या जोशी वेगाने पुढे सरकलेत. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू अडवला जाईल. तोपर्यंत मिळेल ती फक्त सिंगल. एक धावेला देखील इथे प्राधान्य दिलं जाते. धावफलक मात्र पुढे सरकते. 7 धावा लॉस ऑफ विदाउट विकेट. चांगली सुरुवात. मात्र धावांचा डोंगर जर तुम्हाला पार पाडायचा असेल तर मोठे फटके जरूर खेळावे लागते. पुन्हा एकदा लो फुल टॉस इथे मात्र पाहायचंय. सिलिमिडॉनच्या दिशेने चेंडू उचलला गेलाय. फेकी मात्र थोडीशी खराब पाहायला मिळते. मात्र मिळेल फक्त सिंगलच. एक धावेने मात्र इथे सिंगलला प्राधान्य दिलं जातं. स्ट्राईक रोटेट केली जाते. चांगली लेंथ लाईन परफेक्ट पाहायला मिळते नागेश पाटीलच्या माध्यमातून. यावेळी मात्र बॉल ट्रिपल अचीव झालाय. डावी यष्टी मात्र पाहायचंय उखडली. बॅटर प्रवीण म्हात्रे OUT आउट. स्वतः अतुल पाटील. अतुल पाटील मात्र पाहायचंय
चांगली सुरुवात करावी लागेल. आता ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जाणारा हा बॉल पंच आम्हाला कॉल देत आहेत वाईट. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर आज दशरथ सोरखादे स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये, तर दुसऱ्या बाजूला मंथन माळी मेन पंचांच्या भूमिकेमध्ये, मॅन फ्रॉम भोपाळ. हा चेंडू मात्र नागेशला पुन्हा फेकावा लागेल. धावसंख्या पुढे सरकते 9 धावा. यावेळी मात्र काही पे निघाय काही पे निशाणा. खेळायचं होतं ऑफ साईडला आणि चेंडू मात्र निघून गेलाय ऑन साईडला आणि मिळाली ह्या बॉलवरती फक्त सिंगल. आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या डबल डिजिट मध्ये 10 धावा. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न झालाय. धावसंख्या आपण पाहतोय 10 आणि काही क्षणातच आपण SK पाटील रेग्युलर ट्रॉफीज इथे 12 तर 13 ह्या दिवशी ही स्पर्धा असेल. 13 तारखेला आपण काही संघांची ऍडजस्टमेंट आहे. मकर संक्रांत चषक म्हणजे या ग्रामीण क्रिकेट क्लब कप हा आपण पाहतोय. पहिला सामना असेल 12 तारखेला वाकलन विपक्ष शील, वाकलन ब विपक्ष शील. दुसरा सामना आपण पाहणार आहोत घेसर नवनाथ तर दातिवली विशाल. घेसर नवनाथ आणि दुसऱ्या बाजूला दातिवली विशालचा संघ. तिसरा सामना असेल बेतवडे राजे 11 विपक्ष सुभाष दातिवली. हा तिसरा सामना असेल पहिल्या दिवसातील अंतिम लढत. भंडारली आणि म्हातारडी म्हातारडी हे पहिल्या दिवसातील आपण सामने पाहतोय. आता दुसऱ्या दिवसातील पहिली लढत असेल दिनांक 13 जानेवारी 2025. पहिला सामना असेल संदप विपक्ष पडले स्वप्नील. संदप विपक्ष पडले. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत असेल कोळेगाव विपक्ष सौरभ कोळेगाव विपक्ष मानेरे. आणि हा येतोय अतुल पाटीलच्या बॅटमध्ये षटकार. दुसऱ्या दिवसातील तिसरा सामना जुनी डोंबिवली विपक्ष आगासन आणि नो हाईट फॅक्टर. येस, हाईट फॅक्टरचा नो असेल. आणि दुसऱ्या दिवशीतील अंतिम सामना असेल दिवा विपक्ष काटेई. हे लॉट्स मी तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा पोहोचू. सामना सुरू झालाय. पहिल्याच बॉलवर आपण पाहतो विमरच्या माध्यमातून अतुलच्या बॅटमध्ये षटकार पाळा. इथे मात्र पाहायचं यष्टी रक्षक बीट शॉट थर्डमॅन देखील बीट फाईन लेग पाठला करतो मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर येतो हा महत्वपूर्ण बाईकच्या स्वरूपामध्ये चौकार. स्पर्धा असेल 12 जानेवारी आणि 13 जानेवारी. काही क्षणातच षटक संपल्यानंतर आपण हे लॉट्स तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा पोहोचू. सतीश म्हात्रे गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज झालाय. पुढचा बॉल अतुल साठी. यावेळी मात्र जबरदस्त ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने वेगाने चेंडू पुढे सरकतोय. 1 बाउन्स 4 रन. बारा जानेवारी रेग्युलरचे आपण पाहतोय पहिला सामना वाकलन बी विपक्ष शेळ. त्यानंतर घेसर नवनाथ यांचा संघ विपक्ष दातिवली विशाल. त्यानंतर बेतवडे राजे ग्रुप विपक्ष दातिवली सुभाष हा तिसरा सामना असेल. तर 12 जानेवारीचा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना भंडारली विपक्ष म्हातारडी विकीचा हा सामना आपण पाहणार आहोत. यावेळी मात्र पाहायचंय डीपला वायडिशला सिंगल इथे कंप्लीट केली गेली. त्यानंतर 13 जानेवारी स्पर्धेचा दुसरा अंतिम दिवस संदप विपक्ष पडले स्वप्नील यांची ही पहिली लढत असेल. तर कोळेगाव विपक्ष मानेरे दुसरा सामना. त्यानंतर तिसरी लढत जुनी डोंबिवली विपक्ष आगासन आणि पहिल्या फेरीतील दुसऱ्या दिवसातील अंतिम सामना दिवा विपक्ष काटई
असे हे 2 दिवसीय स्पर्धा SK ट्रॉफी आपण पाहणार आहोत 12 आणि 13 जानेवारी. रेग्युलरचे हे लॉट्स आपण पाहिले. याले मात्र लो फुल टॉस म्हणूनच्या बॅटमध्ये कार्पेटच्या माध्यमातून चेंडू खेळलेत, मात्र चेंडू तिथे उचलला जाईल तोपर्यंत दुसऱ्या धावला कॉल दिला गेलाय आणि दुसरी धाव देखील इथे सहजरित्या कंप्लीट केली गेली. मोठे फटके देखील इथे पाहायला मिळत आहेत कारण टार्गेट खूप मोठं आहे. जर आपण पाहिलं तर तब्बल 84 धावांचं इथे टार्गेट सेट केले गेलेले आहे. पुढचाच बॉल यावेळी मात्र व्हायचं कव्हरच्या डोक्यावरून काय घडलं, राजा जाधवने तिथे झेल मात्र सोडला गेलाय आणि 2 धावा देखील मिळतील. थोडेसे माघारी धावत असताना मात्र हा झेल टिपण्याचा प्रयत्न होता, मात्र त्यांच्या डोक्यावरून हा चेंडू निघून गेलाय. मिळेल इथे देखील 2 धावा. 2 धावेने धावसंख्या स्कोअरबोर्डवर पाहायला मिळते ती तब्बल 30 धावा. आता मात्र चांगलं रन रेट इथे मेंटेन राखलं गेले या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकातील अंतिम बॉल गोलंदाज सतीश म्हात्रे फ्रंटफुटचा वापर कार्पेटच्या माध्यमातून इथे लॉंग ऑनच्या दिशेने चांगले क्षेत्ररक्षण. दुसरी धाव देखील इथे सहजरित्या कंप्लीट केली गेली. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळते. जरी अतुल पले इंजर्ड असले तरी मात्र स्वतःच्या संघासाठी गावासाठी खेळत असताना मात्र चांगला खेळ इथे पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 32, तर दुसऱ्या सत्रामध्ये आपण पहिल्या सत्राचा विचार केला तर नवापाडा संघ फलंदाजी करत असताना आपण 26 धावा पाहायला मिळाल्या. मात्र जशाच तसं उत्तर देत असताना आतापर्यंत तरी मैदानात खेळ सुरळीत सुरू आहे. मात्र पाहायचंय विकेट टेकिंग गोलंदाजी करण्यासाठी पुढचा गोलंदाज केतन पाटील बेतवडे मान्यवरांचे इथं आगमन झाले. या आपण SK पाटील 40+ चषक या चषकामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं अतिथींचं आम्ही सुस्वागतम करतोय आणि आलेल्या प्रत्येक मान्यवरांनी या क्रीडा मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं. केतन पाटील या आपण आपले देखील सहर्ष स्वागत. आता मात्र पॉवर प्लेचं बंधन विखुरलेलं आहे. 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. सीमारेषेचे संरक्षण करतील, मात्र या संरक्षणाला भेदून आता मोठे फटके खेळावे लागतील. जर विचार केला तर 84 धावांचं टार्गेट आहे. आतापर्यंत 32 धावा स्कोअरबोर्डवर पाहायला मिळाल्या 12 चेंडूमध्ये. म्हणजे उर्वरित 18 चेंडूमध्ये अजूनही 52 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे चांगला रनअप इथे बॅटिंग ऑर्डर आपल्याला पाहायला मिळते. 18 चेंडू 52 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. या घरच्या मैदानामध्ये आपण पाहतोय दातिवली संघाला. आता मात्र गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 3 स्वतः पिंट्या जोशी येतात. एक चांगले समालोचक देखील आहेत, गुणसंख्या लेखक देखील आहेत. पहिलाच बॉल मात्र फेकण्याचा प्रयत्न होता. थोडीशी घाई जरूर पाहायला मिळाली पिंट्या जोशीच्या माध्यमातून, कारण क्षेत्ररक्षण इथे सजवलं जाते. डीप मिड विकेटच्या दिशेने आपण पाहिलं उमेश जाधव सज्ज आहेत. नवीन ओव्हरचा पहिलाच बॉल. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये जरूर आहे, दूर जवळपास कोणताही खेळाडू नाहीये. उमेश जाधव पुढे सरकले होते मात्र त्यांच्या आवाक्याच्या खूपच बाहेर आणि ह्या 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या स्कोअरबोर्डवर 34. आता मात्र समीकरण नसेल. 17 बॉल 50 धावांची आवश्यकता. प्रत्येक बॉलवर समीकरण बदलत जाईल. मात्र विजयाकडे वाटचाल करण्यासाठी दातिवली संघाला मात्र झगडावं लागेल. मोठे फटक्यांची खेळी करावी लागेल. चौकार षटकार मारावे लागतील, कारण पिंट्या जोशी देखील एका बाजूला आपण पाहिलं तर अनुभवी गोलंदाज नवापाडा संघासाठी खेळत असताना सातत्याने चांगली गोलंदाजी साकारली आहे. मी उल्लेख केला, नामा उल्लेखाला साजेच अशी गोलंदाजी होते. मात्र इथे पाहायचं चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये ही अवांतर धाव स्कोअरबोर्डवर ऍड केली जाईल. धावसंख्या पाहायला मिळते ती 35. अजून 16 बॉल धावा हव्यात त्या 49. प्रवीण म्हात्रे लवकर बाद झाला. तदनंतर 3ऱ्या क्रमांकावर अतुल पाटील आला. त्यांनी जबाबदारीने खेळ आतापर्यंत मैदानामध्ये साकारलाय. यावेळी मात्र हवेमध्ये उलटा धावतोय. पिंट्या जोशीने प्रयत्न जरूर केला होता मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. कारण आतापर्यंत जर पाहिलं तर चेंडू गोलंदाज येणं, रनअप घेणं, रिधम मधनं मॅरिटवर
आपण पाहतो फलंदाजांना नाचवण्याचा प्रयत्न केला जातो, मात्र गोलंदाजांना असे झेल टिपणं खूप कठीण असतं, कारण चेंडू फेकणं आणि लगेच स्टार्ट घेणं हे खूप कसरत असते. आता मात्र मनोज खंडागलेसाठी यावेळी मात्र भिडकावून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. सतीश संदीप महात्रे फक्त पाहत राहिले. येतो हा महत्वपूर्ण चौकार. पाटील यांचं आगमन होतंय. या राजे 11 संघाचे संघ नायक देखील आहेत आणि त्यांचा संघ देखील आपण पाहणार आहोत. 12 तारखेला खेळणार आहे. पुढचा बॉल सावली मात्र सरळ खेळलेत. स्वतः फॉलो थ्रू मध्ये पिंट्या जोशी. ओहो, पहा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. थोडासा वेळ जरूर त्यांनी घेतला, मात्र डायरेक्ट हिट होऊ शकला नाही. आता मात्र पाहायचं धावसंख्या स्कोरबोर्डवर 42, अजूनही 42 धावांची आवश्यकता, म्हणजे अर्धा पल्ला गाठलाय यावेळी दातिवली संघाने. बॅकफुटवरून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये आणि षटक क्रमांक 3 इथं संपतंय आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर 42, म्हणजे 18 चेंडूमध्ये 42 आल्यात आणि आता 12 चेंडूमध्ये 42 धावांची आवश्यकता असेल यावेळी दातिवली संघाला. तीन षटकांचा खेळ इथे संपन्न झाला. धावसंख्या 42. आता मात्र उर्वरित 12 चेंडूमध्ये अजूनही 42, म्हणजे अर्धा पल्ला जरूर गाठलाय यावेळी दातिवली संघाने. नवीन ओव्हरचा पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज झालाय पंचांच्या डाव्या बाजूने उमेश जाधव, ज्याने बॅटिंग करत असताना तब्बल 14 बॉल मध्ये 45 धावांची 40 धावांची माफ करा 14 बॉल मध्ये 40 धावांची खेळी साकारली. तोच गोलंदाज उमेश जाधव. यावेळी मात्र पाहायचं लॉंग ऑफच्या दिशेने कार्पेटच्या माध्यमातून चेंडू खेळला गेलाय. मात्र सिंगल कंप्लीट झाली. 2 धावा देखील इथे पूर्ण केल्या गेल्यात. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळते या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आतापर्यंत पाहिलं तर या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 3 बाउंड्रीज 4 बाउंड्रीज पाहायला मिळाल्या. त्यानंतर डबल धावा ह्या आपण पाहिलं तर 6 वेळा धावून घेतल्यात आणि सिंगल धावा 4 वेळा, म्हणजे रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. इथे पाहायचंय अजित कोणती चूक करणार नाहीये. मनोज खंडागले मैदानाच्या बाहेर.
इतकं थोडं आहे, कारण बॅटिंग करत असताना देखील अटॅकिंग मूड मध्ये पाहायला मिळाला. आलं गोलंदाजी करत असताना देखील गुडलेन्सचे बोलू चांगले चेंडू फेकतोय. आता मात्र पाहायचे आपल्या संघासाठी अष्टपैलू भूमिका साकारतोय उमेश जाधव. पुन्हा एकदा सज्ज होईल प्रकाश साठी चा पुढचा बॉल. यावेळी मात्र सरळ खेळलेत लॉंगॉनच्या दिशेने कार्पेटच्या माध्यमातून फील्ड केला जाईल. तोपर्यंत मिळेल ती फक्त सिंगलच. पहा कौतुकाची स्थाप मात्र इतर खेळाडूच्या माध्यमातून केली जाते. टाळ्या वाजून इथे फिल्डिंगचं कौतुक केलं जात आहे. पुढचा बॉल साठी अतुल पाटील यावेळी स्ट्राईक एंडला असेल. थोडासा रिधम मध्ये व्यत्यय येतोय त्यावेळीच उमेश जाधव थोडेसे थांबलेत. मात्र पाहायचं अतुल पाटील अटॅकिंग मूड मध्ये त्याची बॉडी लँग्वेज खूप काही सांगून जाते. ओ यावेळी मात्र जबरदस्त खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये जरूर आहे. चेंडू डीपला आपण पाहतोय राजा जाधव हा चेंडू उचलतील. तोपर्यंत मिळेल ती फक्त सिंगल. आता मात्र धावा येत नाही येत. कुठेतरी धावांवर अंकुश लावलंय असंच म्हणावं लागेल. आतापर्यंत चेंडू फेकले गेलेत ते 5 आणि फक्त 4च धावा खर्च केल्यात. म्हणजे चांगली गोलंदाजी आपण म्हणू शकतो यावेळी आपल्याला पाहायला मिळते ती उमेश जाधवच्या माध्यमातून. लो फुल टॉस मात्र बॅटच्या व्यवस्थित पटा चेंडू आला नाहीये. मात्र पहा पिंट्या जोशी वेगाने पुढे सरकले ते चिताच्या वेगाने धावताय जणू काही पिंट्या जोशी. मात्र इथे षटक क्रमांक 4 देखील पूर्ण होते आणि धाव संख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळेल ती फक्त आणि फक्त आपण पाहिली तर 46 धावा 47 धावा माफ करा. अनंता भोईर अंकुश तांडेल या सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण SK पाटील चषकच्या या मंचावर येऊन आसन असतवायचे. त्यांच्या समवेत रोशन भोईर देखील आहेत. आपण भूषण भोईर आपण देखील या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. SK पाटील 40+ चषक स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. अनेक मान्यवरांची रेलचेल आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतोय. शेवटचा हाणामारीचं षटक पिंट्या जोशी. स्लोवर चेंडू होता. लो फुल टॉस मात्र कार्पेटच्या माध्यमातून वेगाने उमेश जाधव पुढे सरकलेत. मात्र त्यांच्या वाक्याच्या बाहेर चेंडू निघून जातो. बाउंड्रीच्या बाहेर येतोय हा चौकार. एवढंच म्हणेन मी, कारण अजूनही 4 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर तब्बल 29 धावांची आवश्यकता आहे. स्कोर बोर्डवर धावा पाहायला मिळतात त्या 55. टार्गेट आपण पाहिलं तर 84. म्हणजे 4 चेंडू 29 धावा मात्र अशक्य नाही आहेत. कारण एखादा खराब चेंडू आला एक्स्ट्रा बॉल आला तर धावा येऊ शकतायत. मात्र पिंट्या जोशी सारखा गोलंदाज ही चूक करणार नाहीये. मात्र इथे पाहायचं उमेश जाधव स्वतःला हवेमध्ये झेपावलं होतं. मात्र मिळेल ती फक्त सिंगलच. चांगलं क्षेत्ररक्षण या सामन्यामध्ये टीम वर्क जरूर नवापाडा संघाचा इथे पाहायला मिळाला. ओहो पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र स्वतःला इथे गमावून बसलाय अतुल पाटील. आता मात्र साई भक्त समीर पाटील मैदानात दाखल होत आहेत. सामना जरूर हातातून इथे निसटता दिसतोय दातिवली संघाच्या माध्यमातून. औपचारिकता असेल. आतापर्यंत 2 चेंडू शिल्लक आहेत. धावांची आवश्यकता आहे 28. कारण पहिल्या सत्रामध्ये जे गोलंदाजांनी गमावलं ते फलंदाज मात्र इथे पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं गोलंदाजांची अक्षरशः कत्तल पाहायला मिळाली. मात्र दुसऱ्या सत्रामध्ये ते फलंदाजांना कमावता आले नाही. जर समीर पाटील यांनी जर षटकार लगावला तर सोपान पाटील यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक. पहा सामना जरी निसटता असला तरी मात्र पारितोषिक येत आहेत. याचं कारण एकमेव की खेळाडूचा आत्मविश्वास उत्साह वाढवण्यासाठी ही पारितोषिक आपण पाहतोय. यावेळी मात्र शरीराचा वेध घेणारा बॉल येतो हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते. खूप मोठ्या फरकाने हा नवापाडा संघ या सामन्यावर विजय मिळवेल
यात तीळ मात्र शंका नाहीये. एक चेंडू 28 धावांची आवश्यकता असेल. शेवटच्या इथे षटकार आलाय आणि 500 रुपये मिळतील. क्या बात आहे. समीर पाटील साई भक्त यांना 500 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. सामना जरी गमावला तरी पारितोषिक जरूर मिळतील. सोपान पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे पारितोषिक. आणि मनोज खंडागले आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. आपण या आपल्याला सन्मानित केलं जाईल आयोजकांच्या वतीने. मनोज खंडागले या आपण आपलं सहर्ष स्वागत असेल.